लाभावं यासाठी हे विचार मंथनाचं महाअधिवेशन मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांप्रिय आणि एक संवेदनशील असे मुख्यमंत्री सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत सर आणि या प्रसंगी त्यांचं स्वागत सन्मान डिजिटल मीडिया संपादक क्षेत्रात जे खरं तर या देशाच्या आयुष्यमान भारत योजनेचे जनक आहे, ज्यांनी ही योजना आदरणीय मोदी साहेबांपुढे मांडली आणि देशभरात ती आज प्रत्येक राज्यात मंचावरती यावं. एक जिवंत अशी ही नोंद या स्मरणिकेच्या माध्यमातून विचारांची दिशा, कार्याचा आढावा आणि भविष्यातील वाटचालीचे संकेत आपल्या समोर इथे उलगडणार आहेत आणि अशा या स्मरणिकेचं आपण प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. एकदा जोरदार टाळ्यांची दाद या स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी आपण देऊया. शब्द जेव्हा कागदावरती उतरतात तेव्हा ते क्षणांना अमरत्व देतात आणि विचार जेव्हा आपले जपले. ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, त्यांना नक्कीच हा विषय माहिती पण आहे. फक्त तो विषय त्यांच्यात डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय की सुरुवातीला पत्रकारिता, त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आता त्याच्यानंतर कोविड नंतर ज्याला बूम जर कोणी दिला असेल तर तो डिजिटल मीडियाने. आणि आपण म्हणजे त्यांना एकत्र श्री राजा मानेजी यांनी त्यांना एकत्र आणून पूर्ण देशभर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं, असोसिएशन करण्याचं काम केलं. त्यासाठी आपण आणि आपले जे सगळे पदाधिकारी आहात, गेली 3 वर्ष सातत्याने आपण जे काम करतात त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे डिजिटल युग हे झेनझीला आकृष्ट करणारं युग पण आहे, कारण त्यांच्यापर्यंत जर बातमी पोचवायची असेल तर दिस इज ओनली द मीडिया आणि या डिजिटल मीडियामध्ये सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे म्हणतोय. तर आपण बघतोय की आपण वरती त्यांची ओळख मिळालेली आहे. 2 दशकाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे असे डॉक्टर महुआ साहा. जोरदार टाळ्यांची दाद त्यांच्यासाठी देऊया. यानंतर तिसरा पुरस्कार अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचं योगदान आहे. आज नेहरू युवा केंद्राचा युथ आयकॉन अवॉर्ड आणि अशा अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित केलं असे कमलेशजी बांदेकर. यानंतर आमंत्रित करतील काउन्सिल ऑफ इंडियाच्या गोवा चॅप्टरचे ते अध्यक्ष आहेत आणि जनसंपर्क क्षेत्रातही त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. यानंतर दिव्यांग इथं उघडलेले आहेत आणि त्यांच्या या कार्यासाठी आपण या पुरस्कारांना सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊयात. सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचं योगदान अतिशय. प्रकाशजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक काळातील आव्हानं ओळखून डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी या कृषी क्षेत्रामध्ये केला. बाजारपेठ असेल, सरकारी योजना, आधुनिक यंत्र